चला, राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी उपयुक्त असणाऱ्या या MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा 2022 सामान्य विज्ञान विषयाच्या जे काही आपण 4 टेस्ट लॉन्च केलेले आहेत त्यामध्ये सराव परीक्षा क्रमांक 3 जी आहे, ह्या 3 सराव परीक्षा क्रमांक असणाऱ्या परीक्षेचं डिस्कशन जे आहे ते आता आपण करणार आहोत. चला ओके, बघूया आपण. साधारणतः आपल्याला सगळ्यांना सांगता आलं पाहिजे बा की फर्स्ट पहिला प्रश्न जो आहे तो काय बा, ज्या भिन्न मूलद्रव्यांच्या आयनांमध्ये मूलद्रव्य कशी आहेत, भिन्न आहेत, मूलद्रव्य भिन्न आहेत आणि भिन्न मूलद्रव्यांच्या आयनांमध्ये आयन आहेत, त्यांचे मूलद्रव्यांचे परत काय आहेत ते आयन आहेत. मूलद्रव्य म्हणजे काय तर एकसारख्या घटक पदार्थाने बनलेला एकमेव घटक पदार्थ ज्याला आपण मूलद्रव्य असा शब्दप्रयोग करतो. आयन म्हणजे काय, इलेक्ट्रॉन दिले किंवा घेतले, दिल्याने किंवा घेतल्याने काय तयार होतं, त्यांच्यामध्ये आयन तयार होतं. पण त्यांच्या आयनांमध्ये कोणाची संख्या आहे तर ती इलेक्ट्रॉनची संख्या आहे, इलेक्ट्रॉनची. मूलद्रव्यांमध्ये प्रोटॉनची पण संख्या असते, न्यूट्रॉनची पण असते आणि इलेक्ट्रॉनची पण असते. मग ही इलेक्ट्रॉनची जी संख्या आहे ती सारखीच असते, त्यांना काय म्हणतात असं विचारलेलं, त्यांना काय म्हणतात. ओके, साधारणतः जर आपण असं पाहिलं की Fe आहे फेरस -1 असतो बा, ठीक आहे. Fe चा जो काही अणुअंक आहे तो Fe चा अणुअंक आपल्याला सगळ्यांना सांगता आला पाहिजे बा, तो किती आहे 9. त्यानंतर जर आपण याच्यामध्ये पाहिलं सोडियम किंवा हे बाजूला ठेवलं थोडंसं, पहिलं घेऊ आपण सोडियम प्लस मध्ये +1 म्हणजे सोडियमचा अणुअंक 11 आहे, Mg+2 असतो बा, +2 म्हणजे याच्यामध्ये 12. अणुअंक याचा 11 आहे, याचा किती येतं 12 आहे. आता इथं जर पाहिलं आपण तर सोडियम हे एक मूलद्रव्य आहे आणि मॅग्नेशियम हे एक मूलद्रव्य आहे, म्हणजे 2 भिन्न मूलद्रव्य आहेत, बरोबर ना. आता इथं +1 आहे म्हणजे काय केलं की याच्या जर आपण पाहिलं तर 2 त्यानंतर 8 आणि 1 असं इलेक्ट्रॉन स्वरूपण असतं बा. याचं जर पाहिलं तर 2 8 आणि 2 असं इलेक्ट्रॉन स्वरूपण असतं. मग इथं याने 1 इलेक्ट्रॉन दिला म्हणजे दुसऱ्या कोणाची तरी अष्टक स्थिती जी आहे ती काय झाली पूर्ण. सॉरी, ही जी काही अष्टक स्थिती आहे ती पूर्ण झालेली आहे. याने 2 इलेक्ट्रॉन दिले की इथं सुद्धा अष्टक स्थिती पूर्ण झाली. मग 2 इलेक्ट्रॉन दिले म्हणून याने धनप्रभारित आयन निर्माण केले. सॉरी, 1 इलेक्ट्रॉन दिलं म्हणून याने आणि याने 2 इलेक्ट्रॉन दिलं म्हणून याने 2 इथं +2 जो आहे तो धनप्रभारित आयन या ठिकाणी निर्माण केले. मग या ठिकाणी काय झालं की 1 इलेक्ट्रॉन दिल्याने यांच्यामध्ये इलेक्ट्रॉनची संख्या राहिली किती 10. मॅग्नेशियमने 2 इलेक्ट्रॉन दिल्यामध्ये किती राहिली 10. म्हणजे या 2 भिन्न मूलद्रव्यांमध्ये भिन्न मूलद्रव्यांच्या आयनांमध्ये इलेक्ट्रॉनची जी संख्या आहे, भिन्न मूलद्रव्यांच्या आयनांमध्ये इलेक्ट्रॉनची जी संख्या आहे ती बघा किती आली, इथं 10 आली आणि इथं 10 आली. असं जर असेल तर ही सारखीच आहे किंवा समानच असते तर त्यांना काय म्हणायचं, सम इलेक्ट्रॉनिक असा शब्द प्रयोग करतो आपण. त्याला काय म्हणतो सम इलेक्ट्रॉनिक. त्यालाच आपण काय म्हणतो माहितीये का, आयसो इलेक्ट्रॉनिक्स. काय म्हणतो त्याला आपण, आयसो इलेक्ट्रॉनिक्स. लक्षात ठेवायचं आयसो इलेक्ट्रॉनिक्स. मग आयसो इलेक्ट्रॉनिक्स काय किंवा आयसो इलेक्ट्रॉनिक काय आहे हेही लक्षात आलं पाहिजे बा, किंवा नेमकं काय आपल्याला प्रश्न विचारलेला आहे आणि त्या अनुषंगाने आपण त्याच्यावरती चर्चा केली पाहिजे. आयसो इलेक्ट्रॉनिक्स लक्षात ठेवायचं, आयसो इलेक्ट्रॉनिक. मग आयसो डायपर्स म्हणजे काय एक लक्षात आलं. आयसोटोन्स वरती पण प्रश्न विचारलाय. आयसो डायपर्स मध्ये काय की ज्या 2 भिन्न मूलद्रव्यांमध्ये प्रोटॉन मायनस न्यूट्रॉन यांची एकूण संख्या जर समान येत असेल, सारखीच असेल तर त्याला आयसो डायपर्स म्हणतात. आयसोटोन्स म्हणजे काय, हा प्रश्न एमपीएससी 2017 आपल्याला विचारला होता. एमपीएससी पूर्व परीक्षा 2017 काय प्रश्न विचारला होता बा, आयसोटोन्स म्हणजे काय, ज्या 2 भिन्न मूलद्रव्यांमध्ये न्यूट्रॉनची संख्या समान असते. न्यूट्रॉनची कोणाची संख्या समान असते, कार्बन जर आपण पाहिलं अणुअंक 6 आणि अणुवस्तुमानांक 13. ओके, आणि नायट्रोजनचं जर पाहिलं तर अणुअंक 7 आणि अणुवस्तुमानांक 14. मग 13 तून 6 गेल्यावर किती राहते 7 आणि 14 तून 7 गेल्यावर किती राहते 7. या 2 भिन्न मूलद्रव्यांमध्ये ही जी संख्या राहिलेली A P + N म्हणतो ना आपण. मग इथं N A - P आहे म्हणजे 13 - 6 7 आले आणि इथं सुद्धा 14 - 7 आले. मग 2 भिन्न मूलद्रव्यांमध्ये न्यूट्रॉनची संख्या समान असेल तर त्याला आयसोटोन्स. उदासीन कणांची संख्या समान असेल तर त्याला सुद्धा आयसोटोन्स. लक्षात ठेवायचं, उदासीन कणांची संख्या म्हणजे न्यूट्रॉनची संख्या. म्हणजे याचं उत्तर काय आहे या प्रश्नाचं, ज्या भिन्न मूलद्रव्यांच्या आयनांमध्ये इलेक्ट्रॉनची संख्या सारखीच असते त्यांना काय म्हणतात. असं जर प्रश्न विचारला तर त्याचं उत्तर काय येतंय, सम इलेक्ट्रॉनिक्स असं उत्तर येतं किंवा आयसो इलेक्ट्रॉनिक. लक्षात ठेवायचं, यापैकी कुठलंही एक उत्तर जे आहे आयसो किंवा सम
या दोघांपैकी जे उत्तर असेल ते उत्तर तुम्ही सर्वांनी काय केलं पाहिजे, टिक केलं पाहिजे. ओके, चला पुढचा प्रश्न बघा. खालीलपैकी कोणते नैसर्गिक कलिल आहे? काय प्रश्न विचारलाय, कोणते नैसर्गिक कलिल आहे? नॅचरल कोलाइड्स विचारलेले, कोलाइड्स. मग आता नैसर्गिक या शब्दाचा अर्थ लक्षात आला पाहिजे. आता आपल्याला सगळ्यांना माहिती की सगळीकडे जवळपास कृत्रिमता आहे, म्हणजे जे मानवाने निर्माण केलेले ते. जे नैसर्गिक आहे, निसर्ग निर्माण आहे, निसर्गाने तयार केलेले जे आहे ते कलिल पाहिजे. मग कलिल म्हणजे काय, किंवा ज्याला आपण कोलाइड्स असा शब्द प्रयोग करतो, काय म्हणतो त्याला आपण, कोलाइड्स असा शब्द प्रयोग आपण तयार करतो. कोलाइड्स म्हणजेच कलिल. कलिल म्हणजे काय, ज्या द्रव पदार्थातील कण आपण आपल्या उघड्या डोळ्यांनी पाहू शकत नाही. बघा लक्षात ठेवायचं बा, ज्या द्रव पदार्थातील कण आपण आपल्या उघड्या डोळ्याने पाहू शकत नाही. समजा आपण असं केलं की बाबा इथे दूध टाकलेलं, आपण एक काचेचा ग्लास घेतला आणि त्याच्यामध्ये काय टाकलं आपण, दूध. तर दुधातील वेगवेगळे कण जे आहेत ते आपण आपल्या उघड्या डोळ्याने पाहू शकतो का? दुधातील कॅल्शियम आहे, आयर्न आहे, हे जे आहे ते पाहू शकतो का? नाही पाहू शकत. या दुधाला काय म्हणायचं, दूध हे कलिलाचं उदाहरण आहे. मग दूध हे नैसर्गिक आहे का कृत्रिम आहे? तर दूध हे कृत्रिम नाहीये, ते कसं आहे, नैसर्गिक आहे. परंतु या ठिकाणी आपल्याला आता युरिया जर म्हणलं तर युरिया मानव निर्मित आहे. साखर पण मानवाने निर्माण केलेली आहे. सोडियम क्लोराईड NaCl, बघा हे एक संयुग आहे. NaCl काय एक संयुग आहे. त्याच्यामुळे नैसर्गिक कलिल जे आहे ते कुठले, रक्त. लक्षात ठेवायचं, ब्लड. ब्लड हे नैसर्गिक कलिलाचं उदाहरण आहे. मग ते मिश्रण आहे, काय ते एक मिश्रण आहे. आता हे NaCl काय संयुग आहे, साखर युरिया ही काय ती मिश्रण आहेत, आणि याच्यापैकी एक उत्तर आपल्याला अपेक्षित आहे. खालीलपैकी कोणते नैसर्गिक कलिल आहे? कलिल किंवा निलंबन या दोन शब्दावरती राज्यसेवा नियमितपणे प्रश्न आपल्याला विचारते. एक तर निलंबनावरती प्रश्न विचारेल किंवा कलिलावरती प्रश्न विचारतील. निलंबन म्हणजे काय, ज्या द्रव पदार्थातील कण आपण आपल्या उघड्या डोळ्याने पाहू शकतो. म्हणजे जर समजा आपण एका बिकरमध्ये पाणी घेतलं आणि पाण्यामध्ये वाळूचे काही खडे टाकले तर ते आपल्याला दिसतात, किंवा मातीचे कण असतील तर ते आपल्याला दिसतात. मग हे जर दिसत असतील आपल्याला तर त्याला काय म्हणायचंय, निलंबन. त्याला काय म्हणायचंय, निलंबन. हे लक्षात ठेवायचं, कलिल आणि निलंबन. म्हणजे पदार्थ मूलद्रव्य संयुगे मिश्रणांमध्ये ज्यावेळेस विभागतो त्यावेळेस मिश्रणामध्ये समांगी आणि विषमांगी असे दोन प्रकार पडतात, आणि विषमांगीमध्ये कलिल आणि निलंबन असे दोन भाग पडतात. हे लक्षात ठेवायचं. म्हणजे कशा पद्धतीने आपल्याला केमिस्ट्रीवरती एक्झाम ओरिएंटेड क्वेश्चन विचारला जाऊ शकतो ते आपल्याकडून देणं गरजेचं आहे. अपेक्षित असणाऱ्या बाबी आपल्याकडून दिल्या गेल्या पाहिजेत. सर्वात महत्वाचं काय तर अपेक्षित असणाऱ्या बाबी दिल्या गेल्या पाहिजेत आणि त्या आपण देत आहोत, हेही सर्वांनी लक्षात ठेवायचं. तेवढ्या ताकदीने ते गेलं पाहिजे, ताकद असली पाहिजे त्याची. ठीक आहे, चला पुढे. पुढचा प्रश्न आहे पहा, आधुनिक आवर्त सारणीतील, आधुनिक आवर्त सारणी कुणी मांडलेली आहे, मोसले. हेनरी मोसले या शास्त्रज्ञाने मांडलेली आधुनिक आवर्त सारणी. कुणी मांडलेली, हेनरी मोसले यांनी मांडलेली आधुनिक आवर्त सारणी. मग हेनरी मोसले यांनी मांडलेली जी काय आधुनिक आवर्त सारणी आहे, या आधुनिक आवर्त सारणीतील अणूची त्रिज्या, कोणाची त्रिज्या, अणूची त्रिज्या. मग अणू म्हणजे काय आपल्याला माहिती की पदार्थाच्या लहानात लहान कणाला आपण काय म्हणलेलं आहे, अणू. बरोबर ना, पदार्थाच्या लहानात लहान कणाला काय म्हणतो आपण, अणू. मग या अणूची त्रिज्या हा जर आवर्ती गुणधर्म विचारात घेतला, हा आवर्ती गुणधर्म विचारात घेतला. आवर्ती म्हणजे काय, परत परत होणारी पुनरावृत्ती जी आहे. खालीलपैकी कोणती विधानं जी आहेत ती बरोबर आहेत, योग्य आहेत असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. बरोबर, आवर्ती गुणधर्म आहेत कोणाची, अणूची त्रिज्या. समजा जर आपण म्हणलं किंवा सोडियम आहे, सोडियमचा अणुअंक किती, 11. तर मग सोडियमच्या पहिल्या कक्षामध्ये किती, 2 इलेक्ट्रॉन असणार आहे. ओके, दुसऱ्या कक्षामध्ये किती, 8 इलेक्ट्रॉन असणार आहे, 2, त्यानंतर 4, त्यानंतर 6 आणि हे 8. ओके, आणि आणखी एक राहिलेला जो तो बाह्यतम कक्षात असेल, इथे असणार आहे. बरोबर, अणुची त्रिज्या म्हणजेच काय, अणुचा आकार इथपर्यंत. बरोबर ना, म्हणजे हा झाला अणुचा आकार. तेच जर आपण हायड्रोजनच्या बाबतीत पाहिलं तर हायड्रोजनच्या बाह्यतम कक्षात किती, हायड्रोजन मध्ये एकच इलेक्ट्रॉन असतो, म्हणजे हायड्रोजनची त्रिज्या एवढीच झाली. बरोबर ना. आता ज्यावेळेस आपण सोडियम हे पहिल्या गणातलं फर्स्ट ए गणातलं इलेमेंट आहे, फर्स्ट ए गणातलं काय इलेमेंट, त्याच्यामध्ये हायड्रोजन आहे, नंतर लिथियम आहे, सोडियम आहे, पोटॅशियम आहे, रुबिडियम आहे. पण इकडे ज्यावेळेस जातो आपण, सोडियम आहे, मॅग्नेशियम आहे, आलं लक्षात, इथेच असणार आहे. म्हणजे इथून इकडे जाताना शेवटी मात्र बघा क्लोरीन जो आहे, क्लोरीन बरोबर 17 आहे. बरोबर, पण इथे काय केलं की त्याने इलेक्ट्रॉन ऍक्सेप्ट केलेले, ते एक इलेक्ट्रॉन ऍक्सेप्ट केलं म्हणजे केंद्रकाकडे ते खेचले गेलेले. म्हणजेच काय होतं, डावीकडून उजवीकडे जाताना अणूचा आकार जो आहे तो कमी होतो आणि उजवीकडून डावीकडे येताना तो काय होतो, वाढत जातो. हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. मग इथं काय विचारलंय, वरून खाली जाताना वाढते,
आता बघा वरून खाली जाताना वाढते का, तर पहिलं हायड्रोजन सांगितलं तुम्हाला मी, हायड्रोजनच्या बाह्यतम कक्षेत एकच इलेक्ट्रॉन, म्हणजे हायड्रोजन मध्ये ही अशी आहे, लिथियम मध्ये 3 आहेत, लिथियम मध्ये 3 आहेत, म्हणजे पहिल्या कक्षामध्ये 2 आणि दुसऱ्या कक्षामध्ये, पहिल्या कक्षामध्ये 2 आणि दुसऱ्या कक्षामध्ये 1. त्यानंतर सोडियम जो आता आपण पाहिला, तर याची त्रिज्या एवढी, याची त्रिज्या तेवढी, याची पुढे पुढे, म्हणजे काय होतं वरून खाली जाताना वाढत जाते, अणुची त्रिज्या वरून खाली जाताना काय होते वाढत जाते, म्हणजे हे स्टेटमेंट बरोबर आहे. वरून खाली जाताना कमी होत जाते हे स्टेटमेंट रॉंग आहे. इथंच आता पहिलं पण डावीकडून उजवीकडे जाताना वाढते. बघा आपण काय म्हणलं, डावीकडून उजवीकडे जाताना अणुची ही जी आहे ते वाढते का, तर ती काय होते कमी होताना दिसते, म्हणजे हे पण स्टेटमेंट रॉंग आहे. डावीकडून उजवीकडे जाताना कमी होते, मग इथं आपण पाहिलं की डावीकडून उजवीकडे जाताना काय होतं कमी, म्हणजे ए आणि डी जे आहे ना ते बरोबर आहे, म्हणजे ए आणि डी एक नंबरच उत्तर आहे, पर्याय आहे. त्याचं उत्तर काय येणार आहे ए आणि डी. बघा काय प्रश्न विचारलेले आहे, कशा पद्धतीचा प्रश्न आपल्याला विचारलाय त्या अनुषंगाने तयारी होणं गरजेचं आहे. मोस्ट एक्सपेक्टेड पॉइंट वरती आधारित असणारा हा सगळा डेटा जो आहे तो तुमच्यापर्यंत पोहोचवलेला आहे. तुम्ही व्यवस्थितरित्या ते सगळं समजावून घेतलं पाहिजे. समजावून घेतलं तर अडचण येणार नाही, फक्त समजावून नाही घेतलं तर मात्र मोठी अडचण तयार होऊ शकते. म्हणजे इथं अणुची त्रिज्या जो आहे तो आवर्ती गुणधर्म, मग बघा अणुच्या त्रिज्येचा आवर्ती गुणधर्म असेल, विद्युत ऋणतेचा आवर्ती गुणधर्म असेल, त्याच्यानंतर तुम्हाला संयुजेच्या बाबतीत असेल, म्हणजे मूलद्रव्यांच्या वर्गीकरणाच्या संदर्भात आपल्याला काय काय प्रश्न विचारले जाऊ शकतात. इथं मी तुम्हाला 1-2 मिनिटांमध्ये सांगतो बा या याच्यावरती. तर विद्युत ऋणतेच्या बाबतीत प्रश्न विचारला जाऊ शकतो. काय विद्युत ऋणता, तो एक पॉइंट जो आहे तो करून ठेवा. त्याच्यानंतर दुसरा जो आहे संयुजेच्या बाबतीत, संयुजा जी आहे व्हॅलन्सी ज्याला आपण म्हणतो, काय म्हणतो त्याला आपण व्हॅलन्सी ज्याला आपण म्हणतो ना, व्हॅलन्सीच्या बाबतीत म्हणजे वरून खाली येताना वाढते का कमी होते का स्थिर राहते, किंवा डावीकडून उजवीकडे जाताना उजवीकडून डावीकडे येताना काय होतं बा, याच्या बाबतीतला एक बा. आणि हे जे अणूचा आकार जो होता त्याच्या बाबतीतला एक प्रश्न होता. ठीक आहे. अशा पद्धतीने आयनन क्षमता जी आहे त्याची आयनन क्षमता आहे त्याच्याबद्दलचा एखादा प्रश्न विचारला जाऊ शकतो. आयनन क्षमता, आयन तयार करण्याची जी क्षमता आहे ते. अशा पद्धतीने रसायनशास्त्रामध्ये या टॉपिक वरती 100% हा एक मुद्दा आहे, आणि असे हे बाकीचे 4 म्हणजे या 5 मुद्द्यापैकी एक प्रश्न जो आहे ना तो 100% फिक्स आहे, एवढं लक्षात ठेवा. या 5 पॉइंट पैकी एक प्रश्न जो आहे तो यावर्षी या ठिकाणी एक्सपेक्टेड आहे. त्यातला एक्सपेक्टेड असणारा मी तुमच्या समोर दिलेलंच आहे. तरी पण तुम्ही या सगळ्यांवरती पुन्हा एकदा काय करा, सविस्तरपणे चर्चा करा किंवा त्याच्यावरून थोडासा डेटा काढून ठेवा. चल नेक्स्ट बघा 4 नंबरचा प्रश्न आहे. बघा खालील विधानांचा विचार करायला सांगितलाय. पहिलं विधान आहे बघा, मेंडेलिव्हच्या आवर्त सारणीमध्ये समस्थानिकांचे स्थान निश्चित नव्हते. मेंडेलिव्हची जी आवर्त सारणी होती, मेंडेलिव्ह 1869 मध्ये मांडलेली जी काय मेंडेलिव्हने आवर्त सारणी मांडली होती, पहिला यशस्वी प्रयत्न करणारा शास्त्रज्ञ आपण असं म्हणतो बा, पहिला यशस्वी प्रयत्न करणारा शास्त्रज्ञ. यशस्वी प्रयत्न कुणी केला असेल तर त्याने केला होता. काय केलं होतं बा, 7 आडव्या ओळी केल्या होत्या, 7 आडव्या ओळी आणि 8 उभे स्तंभ केले होते. 8 उभे स्तंभ, 8 उभे स्तंभाला त्याने गण असं म्हटलं होतं, आणि 7 आडव्या ओळीला त्याने आवर्तने असा शब्द प्रयोग दिला होता. ठीक आहे. म्हणजे आवर्तने आणि गणामध्ये मांडणी करणारा पहिला प्रयत्न कोणी केला होता, मेंडेलिव्हने केला होता. म्हणून आवर्त सारणी म्हणलेले बरं का. समस्थानिकांचे स्थान, समस्थानिक म्हणजे काय, ज्या मूलद्रव्यांचे अणुअंक समान आहेत आणि अणुवस्तुमानांक भिन्न आहेत, त्याला आपण काय म्हणतो समस्थानिक. म्हणजे इथं मेंडेलिव्हच्या आवर्त सारणीचा जो काही बेस होता, पाया होता, तो होता बा अणुवस्तुमानांक. इथे काय सांगितलं, अणुअंक समान, कोणाचे अणुअंक काय आहेत समान. म्हणजे जर पाहिलं तर समस्थानिक म्हणजे काय, हायड्रोजन 1-1, हायड्रोजन 1-2, हायड्रोजन 1-3 हे जे आहे, म्हणजे हे अणुअंक आहेत आणि हे वरचे अणुवस्तुमानांक आहे. म्हणजे अणुअंक समान अणुवस्तुमानांक भिन्न, त्यांना समस्थानिके म्हणतो. आणि या समस्थानिकांचं जे स्थान आहे ते निश्चित नव्हतं असं दिले बा. पुढे मेंडेलिव्हच्या आवर्त सारणीमध्ये समस्थानिकांची जी स्थानं आहेत ती निश्चित नव्हती असं दिलेले. विचार करायला सांगितलंय. बरं बघूया आपण. म्हणजे हे विधान जे आहे ते बरोबर आहे, समस्थानिकांची स्थान निश्चित नव्हतेच. 19व्या शतकात मेंडेलिव्हने आवर्ती नियम मांडला जो अणुवस्तुमानांकावर आधारित होता. कशावरती, आता सांगितलं ना, अणुवस्तुमानांकावर आधारित होता. कशावरती, म्हणजे डोबेरायनरने जी काही त्रिके मांडली, डोबेरायनर यांनी मांडलेली त्रिके, डोबेरायनर यांनी मांडलेली त्रिके, त्यानंतर न्यूलँड्सने मांडलेली अष्टके, न्यूलँड्सने मांडलेली काय होती ती अष्टके, आणि मेंडेलिव्हची आवर्त सारणी जी आहे ती मेंडेलिव्हची आवर्त सारणी. या तिघांचाही बेस काय असेल तर तो होता बा अणुवस्तुमानांक. अणुवस्तुमानांक म्हणजेच काय, तर त्या अणुमध्ये असणाऱ्या
प्रोटॉन प्लस न्यूट्रॉन यांची एकूण संख्या ए इज इक्वल टू आपण म्हणलं होतं पी प्लस एन यांचा आधार म्हणजेच काय धनप्रभारित आणि प्रभार विरहित कणांच्या संख्येवरती आधारित हे सगळं होतं बा. म्हणजे हे सुद्धा विधान काय बरोबर आहे. मग त्याने काय विचारलंय वरीलपैकी कोणती विधानं सत्य आहेत. सत्य विचारले. फक्त अ नाही होऊ शकतात कारण दोन्ही आहे. फक्त ब पण नाही. मग अ व ब दोन्ही सत्य आहेत का? यस सत्य आहे. वरीलपैकी नाही असं अजिबात नाही. ठीक आहे. म्हणजे आपल्याला क्वेश्चन्स विचारताना त्याच्याबद्दलचा बघा. आता जो डेटा मी तुम्हाला प्रश्न वाचताना विचार करून सांग म्हणजे विचारांती आपण त्याच्यावरती गेलं पाहिजे. होतं काय माहिती का आपण त्या स्टेटमेंटचं पाहतो आणि हे बरोबर असेल की नसेल असा विचार करतो. तर त्याच्याशी निगडीत असणारा प्रत्येक शब्द जो आहे ना तो शब्द व्यवस्थित पहा. त्याला काय करा त्याचं अनालिसिस करा किंवा त्याला वेगळ्या पद्धतीने म्हणजे वेगळ्यामध्ये काय की त्याला ज्या पद्धतीने पाहिजे परीक्षेच्या दृष्टिकोनाने पहा की त्या शब्दाने आपल्याला काय विचारायला भाग पडलेलं त्या शब्दाची फोड करता आली पाहिजे किंवा त्या शब्दाबद्दलचं नॉलेज आपल्याकडे असलं पाहिजे. म्हणजे इथे काय सांगितलं तुम्हाला मेंडेलिव्ह आवर्त सारणी. मग आवर्त सारणी काय समस्थानिकी म्हणजे काय स्थान निश्चित नव्हते का? बरोबर ओके. मग आवर्ती नियम काय होता? अणुवस्तुमानांक काय होता? कशाचा आधार होता किंवा कशाचा नव्हता? म्हणजे डायरेक्ट बरं तुम्हाला जर डायरेक्ट असेल तर मग पाठांतर करणं गरजेचं आहे. इथं पाठांतराची आवश्यकता नाही तर अंडरस्टँडिंगची आवश्यकता आहे. आणि जे अंडरस्टँड तुम्ही केलेले जे तुम्हाला माहिती आहे ते प्रत्येक शब्दामध्ये ते फोडून बघायचं. एवढी ही एक हा एक कॉमन फरक जो आहे ना सिंपल फरक जो आहे ना तो लक्षात आला पाहिजे. मुलं काय करतात वाचतात ते समजून घेतात आणि परीक्षेला गेल्यानंतर ते पाठ असल्यासारखा बिहेवियर वर्तन करतात. तर ते नाही झालं पाहिजे. ओके. तिथे काय झालं पाहिजे तर ते अंडरस्टँडिंगच झालं पाहिजे. 2 तास आहेत एक म्हणजे 100 प्रश्न आपल्याला राज्यसेवेला 2 तासामध्ये सोडवायचे. 120 मिनिटं आहेत तुमच्याकडे म्हणजे वेळ भरपूर राहतो. हा सीसॅटला वेळ पुरत नाही तो विषय वेगळा पण GS 1 ला सामान्य अध्ययन पेपर 1 ला जो आहे ना तो टाइम जो आहे ना तो भरपूर शिल्लक असलेला असतो. त्याच्यामुळे तुम्ही त्या दृष्टीने काम करा. ठीक आहे. नेक्स्ट 5वा प्रश्न बघा. 1945 मध्ये जपान मधील हिरोशिमा आणि नागासाकी या 2 शहरावरती टाकलेल्या अणुबॉम्बमध्ये कोणते अणुइंधन जे आहे ते वापरले होते. आता सगळ्यांना माहिती आहे की नुकतेच असं म्हणतील किंवा रशिया आणि युक्रेन यांच्या दरम्यान जे काही युद्ध झालं त्याच्याविषयीचं किंवा होतंय त्याच्याविषयीचं किंवा मग तैवानमध्ये चीन अमेरिकेला सांगताय की तुम्ही येऊ नका. क्षेपणास्त्र वगैरे जे आहेत त्यांनी हल्ले चीनने सुरू केले. अशा चालू घडामोडीचं एक बॅकअप घेऊन असा जो मागचा जो म्हणजे असं झालं किंवा तिसऱ्या महायुद्धाला सुरुवात होते का? मग ते काय करतील पहिल्या महायुद्धाची सुरुवात जी आहे ती नेमकी कशी झाली किंवा कशा कुठल्या दृष्टिकोनाने झाले असा एक घेऊन हा प्रश्न एक तयार करू शकतात पहा. म्हणजे जपान मधल्या हिरोशिमा शहरावरती 6 ऑगस्टला अणुबॉम्ब झाला होता. कधी झाला होता? 6 ऑगस्ट. आणि 6 ऑगस्टला अणुबॉम्बचा जो हल्ला झाला त्याला लिटल बॉय असं म्हटलं होतं बा. लिटल बॉय हे लक्षात ठेवायचं बा. आणि या लिटल बॉय याच्यामध्ये युरेनियम हे रसायनशास्त्र होतं. काय होतं? युरेनियम हे लक्षात ठेवा. पूर्वी सिंगल स्टेटमेंट मध्ये विचारत होते. ओके. आणि नागासाकीला वरती टाकलेला जो अणुबॉम्ब होता तो 9 ऑगस्टला टाकला होता. कधी टाकला होता? 9 ऑगस्टला. आणि 9 ऑगस्टला टाकला त्या बॉम्बचं नाव होतं बा फॅटमॅन. काय होतं त्या बॉम्बचं नाव? फॅटमॅन. आणि फॅटमॅन मध्ये काय होतं तर प्लुटोनियम होता. काय होता? प्लुटोनियम होता. प्लुटोनियम आलं लक्षात? प्लुटोनियम म्हणजे एक लक्षात आलं पाहिजे की बाबा त्या याच्यामध्ये काय होतं युरेनियम होतं का फक्त प्लुटोनियम होतं का? नाही तर युरेनियम आणि प्लुटोनियम दोन्हीच्या दोन्ही होते. बघा कॉमन प्रश्न विचारलेले. मग मित्र राष्ट्र काय प्रकारचे आहेत दोस्त राष्ट्र काय प्रकारचे आहेत कशा पद्धतीने महायुद्ध लढलं गेलं त्यापूर्वी अमेरिकेने ज्यावेळेस म्हणजे अमेरिकेने ज्यावेळेस या दोन्ही शहरावरती अणुबॉम्ब टाकले ते जपानच्या अमेरिकेने टाकले हे लक्षात ठेवायचं बा अमेरिका. आणि 5 ऑगस्टच्या संध्याकाळी बघा 5 ऑगस्टची जी काही संध्याकाळ होती या 5 ऑगस्टच्या संध्याकाळी आईन्स्टाईन हे जे काही व्यक्तिमत्व सगळ्यांना माहिती आहे आईन्स्टाईन यांनी जो काही E इज इक्वल टू mc² नावाचं जे काही सूत्र दिलं होतं अणुबॉम्बचा जो काही आधार दिला होता ते सांगत होते की बाबा धर्म माणसाला आंधळे बनवू पाहते. काय करते? आंधळे बनवू पाहते. हे लक्षात ठेवायचं बनवू पाहते. हे स्टेटमेंट कोणाचं आहे असा आपल्याला प्रश्न 2017च्या राज्यसेवेच्या पूर्व परीक्षेला विचारलेला आहे. MPSCच्याच पूर्व परीक्षेला. MPSCच्या पूर्व परीक्षेला कसे प्रश्न विचारतात तर ते या स्वरूपाचे म्हणजे काय झालेलं होतं कशा पद्धतीने झालेलं आहे याचा आधार घेऊन प्रश्न जो असतो ना तो बनलेला असतो. आणि म्हणून तुम्ही त्या अनुषंगाने त्याच्यावरती तेवढी ताकद दिली पाहिजे की बाबा काय विचारलेले आहे आणि कशा पद्धतीने तिथपर्यंत आपण पोहोचलं पाहिजे. हे पोहोचण्यासाठी आपण त्याच दृष्टिकोनाने विचार करणं गरजेचं आहे. सारासार विचार आपल्याकडून झाला पाहिजे. म्हणून 1945 मध्ये जपानमधील हिरोशिमा आणि नागासाकी या शहरावर टाकलेले अणुबॉम्ब जे आहेत
या अणुबॉम्बमध्ये कुठलं इंधन होतं असं विचारलेलं. आता हा अणुबॉम्ब जो आहे तो हवेत फोडला का जमिनीवर फोडला असाही प्रश्न विचारला जाऊ शकतो. लक्ष ठेवा, हवेमध्ये का जमिनीवरती, मग किती वाजता असाही प्रश्न विचारला जातो. किती वाजता म्हणजे पूर्वीचे प्रश्न हे 6 ऑगस्ट 9 ऑगस्ट वरती आधारित होते. इथला पण जो आहे तो किती वाजता. म्हणजे जे काही क्वेश्चन्स जे आहेत या क्वेश्चन्सचा जो काही आधार आहे हा आधार एक लक्षात आला पाहिजे किंवा आपल्याला निराधार करता कामा नये, आपल्याकडून आपण निराधार होता कामा नये या दृष्टिकोनाने आपण काय केलं पाहिजे त्याच्यावरती चर्चा केली पाहिजे. रोखठोक आपली चर्चा झाली पाहिजे आणि त्या अनुषंगानेच आपण फोकस केला पाहिजे. नेक्स्ट 6 नंबरचा प्रश्न आहे बा, खालील विधानांचा विचार करा. विधानांचा विचार करायला सांगितलं बा. पुढच्या जे काही 6 विधान आहेत या विधानांचा काय करायला सांगितलं विचार. मग या विचारामध्ये बा किरणोत्सारी अल्फा पदार्थ जो आहे त्यामधून उत्सर्जित होणारी प्रारणे जे आहेत ते हेलियमचे अणुकेंद्रक आहेत. काय आहेत? हेलियमचे अणुकेंद्रक आहेत का. जर आपण असं पाहिलं की बा युरेनियम म्हणजे युरेनियम 92-235 जे आहे त्याच्यावरती जर न्यूट्रॉन कणांचा मारा किंवा आपल्याला लक्षात आलं पाहिजे किंवा एक मूलद्रव्य असा आपण शब्द प्रयोग करतो किंवा इथं युरेनियमच घेतलेले. युरेनियम वरती आपण 92 आणि 238 त्याच्यामधून जर अल्फा प्रारणे जी आहेत ती निर्गमनी झाली, अल्फा प्रारणे पास झाली तर त्याचा अणुअंक 2 ने कमी होतो म्हणजे 90 आणि अणुवस्तुमानांक 4 ने कमी होतो म्हणजे 234. ते थोरियम मूलद्रव्य तयार होतं. पण मिळाले तुम्हाला 2 आणि 4 म्हणजे हेलियम मिळालेले आहे बरोबर ना. म्हणजे अल्फा हे हेलियमचे अणुकेंद्रक असतात हे लक्षात घेणं गरजेचं आहे. मग बघा या रासायनिक अभिक्रियेचा आधार तुम्हाला घेता आला पाहिजे. म्हणजे इथं परत तुम्हाला ऊर्जा बाहेर पडलेली दिसते त्याच्यामधून म्हणजे एक विखंडन जे झालेलं असते त्याच्यामधून 200 मेगा इलेक्ट्रोव्होल्ट एवढी ऊर्जा जी आहे ती सुद्धा त्याच्यामधून बाहेर पडलेली असते. मग याचा जो आधार आहे याचा जो बेस आहे तो बेस तुम्ही घेणं गरजेचं आहे. मग इथं बा अल्फा हे हेलियमचे अणुकेंद्रक आहेत म्हणजे किरणोत्सारी अल्फा, अल्फा बीटा किंवा गॅमा किरणोत्सार ज्या मूलद्रव्यांच्या अणूमधून अल्फा बीटा गॅमा प्रारणे जी आहेत ती उत्सर्जितपणे बाहेर पडतात त्याला किरणोत्सार. आणि या मूलद्रव्यांना पूर्वी संशोधनापूर्वी किरणोत्सार बेक्वेरेल प्रारणे असा शब्द प्रयोग केला होता. बेक्वेरेल हेनरी बेक्वेरेल यांनी सांगितलं. त्यात अल्फाचं जे संशोधन आहे ते रुदरफोर्ड यांनी केलं होतं. रुदरफोर्ड लक्षात ठेवा. एक प्रश्न पण आला होता आपल्याला अल्फा किरणांचं संशोधन जे आहे ते कोणी केलं तर अल्फा किरणांचं संशोधन रुदरफोर्ड या शास्त्रज्ञांनी केलेलं आहे. त्यानंतर बा किरणोत्सारी पदार्थामधून उत्सर्जित होणारे बीटा प्रारणे जे आहेत अणुकेंद्रक बनवतात. यस अणुकेंद्रक बनवतात कारण बीटावरती काय असतो मायनस ऋण प्रभार असतो. ते जाताना कोणाकडे जातात धन प्रभाराकडे जातात म्हणजे अणुकेंद्रक जे आहे ते बनवतात हे लक्षात घेणं गरजेचं आहे. गॅमा प्रारणे जे आहेत ती विद्युत चुंबकीय प्रारणे आहेत. यस गॅमा प्रारणे विद्युत चुंबकीय प्रारणे आहेत. इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हज आहेत. इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हज जे आहेत ते गॅमा आहेत कारण विद्युत चुंबकीय प्रारणांमधून कांदे किंवा बटाटे यांना कोंब फुटू नये म्हणून त्यांचा मारा म्हणजेच काय सजीव पेशीला अपायकारक आहेत. कसे आहेत ते सजीव पेशींना अपायकारक, सजीव पेशींना कसे आहेत ते अपायकारक आहेत. अपायकारक सजीव पेशींना अपायकारक आहेत हेही लक्षात ठेवणं गरजेचं आहे. कशा पद्धतीने प्रश्न आपल्याला विचारले जाऊ शकतात आणि त्याचा एक आढावा जो आहे तो सारासार आढावा आपण घेणं गरजेचं आहे. म्हणजे याच पद्धतीने आपल्या प्रश्नांवरती फोकस होणं गरजेचं आहे. केंद्रकीय बल कमी अंतरापर्यंत जाणारे बल आहे अशा पद्धतीचा प्रश्न आपल्याला म्हणजे असं स्टेटमेंट दिलेलं आहे. खाली वरीलपैकी कोणते विधान सत्य आहेत असं म्हणलेलं बा केंद्रकीय बल कमी अंतरापर्यंत जाणारे बल आहे. बरोबर आहे. हे स्टेटमेंट हे सगळी स्टेटमेंट जे बरोबर आहे म्हणजे याचं उत्तर काय असणार आहे अ ब क ड म्हणजे 4 नंबरचं उत्तर असणार आहे. आता केंद्रकीय बल म्हणजे काय केंद्रकामध्ये जे काही कण आहेत विविध कणांना एकत्र ठेवणारं जे बल आहे त्याला केंद्रकीय बल असा आपण शब्द प्रयोग करतो. तत्पूर्वी बल जे आहे विद्युत चुंबकीय बल त्यानंतर गुरुत्वीय बल विद्युत चुंबकीय बल केंद्रकीय बल क्षीण बल फ्लावी बल अशी बल जी आहे ती सुद्धा माहित असली पाहिजे. आणि सर्वात महत्वाचं इथं केंद्रकाचं जे बल आहे ते सुद्धा आपल्याला माहित होणं गरजेचं आहे. मग सिंगल स्टेटमेंट मधून जे काही प्रश्न आपल्यापर्यंत पोहोचलेले त्या सगळ्या प्रश्नांचा सारासार विचार आपल्याकडून होणं गरजेचं आहे. नेक्स्ट DDT आपल्याला सगळ्यांना सांगता आलं पाहिजे. DDTचा लॉंग फॉर्म पण विचारला जाऊ शकतो डायक्लोरो डायफेनिल ट्रायक्लोरो इथेन. सर्वप्रथम क्लोरिनेटेड ऑर्गॅनिक कीटकनाशक असून परिणामकारक कीड नष्ट करणाऱ्या त्याच्या गुणांकरता पॉल मुलर जे आहेत यांना मेडिसिन आणि फिजिओलॉजीचे 1948
नोबेल पारितोषिक जे आहे ते प्रदान झाले. नोबेल पारितोषिक प्रदान झाले. मग हे काय डीडीटी? डीडीटी मलेरिया पसरवणाऱ्या मच्छरांविरुद्ध परिणामकारक आहेत का? त्यांचा एक विषय लक्षात आला पाहिजे बा. येस, ते काय आहे तर मलेरिया पसरवणाऱ्या मच्छरांना ते कारक आहेत, म्हणजे बरोबर आहे, हे लक्षात घेणं गरजेचं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर डीडीटी टायफस वाहतूक करणाऱ्या ओवांविरुद्ध परिणामकारक आहे, नाही. डीडीटी पाण्यातील माशांकरता अत्यंत विषारी, हेही बरोबर आहे. प्राणीजन्य डीडीटी सहज चयापचन प्रक्रिया करू शकत नाही. वरील कोणती विधानं खरी आहेत असं विचारलंय. वरील पैकी कोणती विधानं जी आहेत, प्रश्न इथे पहा, खरी आहेत. ही अ आणि क ही दोनच विधानं काय आहेत, खरी आहेत, हे लक्षात घेणं गरजेचं आहे. डीडीटी शेतकऱ्यांसाठी असणारा हा जो काही पदार्थ आहे, ही जी काय पावडर आहे, या पावडरच्या संदर्भात तुम्हाला सगळ्यांना माहिती असणं गरजेचं आहे, कारण त्या आधारावरती आपल्याला प्रश्न विचारले गेलेत आणि प्रश्न जर आपल्याला त्या आधारावरती विचारले तर त्याच्याबद्दलची माहिती आपल्याकडे असणं गरजेचं आहे. डायक्लोरो, डायफिनिल, ट्रायक्लोरो इथेन हे सर्वप्रथम क्लोरिनेटेड ऑर्गॅनिक कीटकनाशक आहेत. ऑर्गॅनिक कीटकनाशक आहेत. डायरेक्ट विचारते सर्वप्रथम ऑर्गॅनिक कीटकनाशक कोणते आहे, कोणते नाही, अशा पद्धतीचा सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्या अनुषंगाने थोडीशी चर्चा सविस्तरपणे तुमच्याकडं होणं गरजेचं आहे, त्याच्यावरती आपण बोललेलं. ठीक आहे. नेक्स्ट पुढचा बघा आहे, खालील विधानांचा विचार करायला सांगितलंय पहा. या विधानामध्ये ब्रह्मांडामध्ये जी गती आहे, ब्रह्मांडामध्ये जी गती आहे, गती म्हणजे काय, वस्तूचा वस्तूशी असणारा वस्तू सापेक्ष दर, वस्तूचा वस्तूशी असणारा वस्तू सापेक्ष दर, त्याला आपण काय म्हणतो, गती. ओके. जसं आईन्स्टाईनने सांगितलं होतं पहा, आहे पण नाही, नाही पण आहे. प्रत्येक वस्तूचा वस्तूशी वस्तू सापेक्ष दर असतो, परंतु त्या आपण मान्य करायला तयार होतो. म्हणजे ज्यावेळेस पृथ्वी फिरते, आपण पण तिच्यासोबत फिरतोय, पण आपल्याला वाटत नाही, आपल्याला वाटतं आहे तरी नाही, नाही तरी आहे, म्हणजे जागेवरच आहे आपण. ज्यावेळेस आपण रेल्वेने जात असतो त्यावेळेस आजूबाजूची झाडे आहेत ती धावताना आपल्याला दिसतात, मागे धावताना दिसतात, रेल्वे पुढे जाताना दिसते, पण झाडे जागेवरच असतात. आपण त्यावेळेस गाणं पण म्हणतो, पळती झाडे पाहूया आणि मामाच्या गावाला जाऊया. एमपीएससीच्या गावाला जाण्याचा प्रयत्न आपण नक्की करूया. एमपीएससी मधून आपली पोस्ट जी आहे ती आपल्याला मिळवायची, हेही लक्षात घेणं गरजेचं. ब्रह्मांडामध्ये जी गती आहे म्हणजे मोशन आहे आणि स्थिरता रेस्ट या सापेक्ष आहेत. यस आहेत ना सापेक्ष, हा बरोबर ना, सापेक्ष आहेत. आणि इथं काय विचारलं, वरीलपैकी कोणते विधान असत्य नाही म्हणजे चुकीचे नाही, म्हणजे काय विचारलंय, बरोबर आहे. म्हणजे हे विधान जे आहे ते बरोबर आहे, हेही लक्षात आहे. गॅस मधील रेणूंची मॉलिक्युलची गती जी आहे अनियमित आहे. गॅस जे आहे त्यांची जी काही मॉलिक्युलची गती आहे ती अनियमित आहे, ती थोडीशी अशी नियमित असणार आहे, म्हणजे याच पद्धतीने थोडी असणार तेव्हा, किंवा जशी अशी असणार आहे अशीच असणार आहे, अशी नाही, किंवा अशा पद्धतीने जर असेल तर अशा पद्धतीने नसणार, अनियमित असते. म्हणजे नियमित नसते, म्हणजे हे स्टेटमेंट सुद्धा बरोबर आहे. दोन्हीचे दोन्ही स्टेटमेंट बरोबर आहे. म्हणजे अ आणि ब, त्याचं उत्तर जे आहे ते अ आणि ब असणार आहे, हे लक्षात घेणं गरजेचं आहे, आवश्यक आहे. गतिविषयक भाष्य करणारा शास्त्रज्ञ सर आयझॅक न्यूटन यांनी प्रिन्सिपिया या ग्रंथामध्ये गतिविषयक भाष्य केलेलं आहे. गतीच्या नियमांबद्दलचे प्रश्न आपल्याला विचारले जाऊ शकतात. पहा, न्यूटन यांच्याबद्दलची माहिती असली पाहिजे. त्यांना आपण काय म्हणतोय, सर, अशी त्यांना मिळालेली पदवी आहे. पदवी हे लक्षात ठेवायचं. ती त्यांना राजकारणामुळे मिळालेली, बरं का, राजकारणामुळे मिळालेली ही पदवी आहे. ब्रिटनच्या महाराणी एनी यांनी सर ही पदवी न्यूटनला दिलेली आहे. हा, संशोधनामुळे नाही तर राजकारणामुळे मिळाले, संशोधनामुळे नाही. आता बऱ्याच जणांना वाटतं की ब्रिटन म्हणजे न्यूटन हे फक्त काय संशोधक आहे, शास्त्रज्ञ आहेत. ते राजकारणात पण होते, 2 वेळेस ते सलग खासदार पण होते, हेही लक्षात ठेवायचं बा. खासदार लक्षात, खासदारातून आलेले खासदार आपल्याला सगळ्यांना माहिती असणं गरजेचं आहे. पण न्यूटनच्या गती विषयक जे 3 नियम सांगितले होते, पहिला जो नियम होता जडत्वाशी संबंधित तो बघा, दुसरा संवेगाशी संबंधित तोही बघून घ्या, आणि तिसरा क्रियाबल आणि प्रतिक्रियाबल यांच्याशी, क्रियाबल वर्सेस प्रतिक्रियाबल यांच्याशी संबंधित असणारा तोही बघून घ्या. म्हणजे अशा पद्धतीने प्रश्न जे आहेत ते तुम्हाला वारंवार विचारले जाऊ शकतात. ठीक आहे. पुढे 9 नंबरचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणती विधानं जी आहेत ती सत्य आहेत असा प्रश्न आपल्याला विचारला. सत्य आहेत, सत्य विधानं आहेत असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. गुरुत्व बल हे फक्त आकर्षण बल आहे. गुरुत्व बल म्हणजे काय, पृथ्वी तिच्या सभोवतालच्या पदार्थाला स्वतःकडे ज्या बलाने खेचते त्या बलाला गुरुत्व बल असं म्हणतो आपण, आणि ते आकर्षण बल आहे. कसलं बल आहे ते, आकर्षण बल आहे. म्हणजे हे स्टेटमेंट जे आहे ते बरोबर आहे. केंद्रकीय बल हे आकर्षण बल व प्रतिकर्षण बल असू शकते. केंद्रकीय बल म्हणजे आकर्षण आणि प्रतिकर्षण नाही. चला, स्थिर विद्युत बल हे आकर्षण व प्रतिकर्षण बल असू शकते आहेच.
गुरुत्व बल हे फक्त प्रतिकर्षण बल नाहीच की, हे स्टेटमेंट रॉंगच आहे. म्हणजे अ आणि ब त्याचं उत्तर, सॉरी अ आणि क जे आहे ते त्याचं उत्तर असू शकतं. अ आणि क त्याचं उत्तर. बल आणि बलाचे प्रकार जे आहेत याविषयीची माहिती जी आहे ती डिटेलमध्ये तुमच्याकडे असणं अपेक्षित आहे. त्याच अनुषंगाने थोडीशी चर्चा तुमच्याकडून झाली पाहिजे. चर्चा म्हणण्यापेक्षा मी म्हणेल अभ्यास जो आहे तो त्या दिशेने तुमचा गेला पाहिजे. दिशा एकदम क्लिअर असली पाहिजे. दिशा जर क्लिअर असेल तर दशा होत नाही. दशा कधी होते? ज्यावेळेस दिशा क्लिअर नसते. त्या अनुषंगाने थोडंसं काम करा. 10 नंबरचा प्रश्न आहे, पुढीलपैकी कोणते विधान असत्य नाही, चुकीचे नाही असा शब्द प्रयोग केलेला आहे. चुकीचे नाही म्हणजेच काय? बरोबर आहे म्हणजेच काय? प्रश्न विचारलाय हे डिफाईन करत जा अगोदर. हे डिफाईन केल्याशिवाय पर्याय नाही आणि आपलं तिथेच चुकतं बाकी आपण हे डिफाईन करत नाहीये. लिक्विफाईड पेट्रोलियम गॅस ज्याला आपण LPG असा शब्द प्रयोग करतो, LPG या इंधनामध्ये ब्युटेन आणि आयसोब्युटेन हे द्रव रूपात असतात. बरोबर आहे. ब्युटेन आणि आयसोब्युटेन हे जे काही गॅस आहेत ते द्रव रूपात असतात. म्हणजे कमी जागेमध्ये जास्त मावावेत म्हणून याचं रूपांतर म्हणजे या गॅसचं रूपांतर लिक्विड मध्ये केलं जातं. विधान बरोबर आहे. त्यानंतर द्रव इंधनाचे ज्वलन होताना, द्रव इंधन जे आहे त्याचं ज्वलन होताना रासायनिक ऊर्जेचे म्हणजे त्याच्यामध्ये रासायनिक ऊर्जा समाविष्ट असते. उष्णता ऊर्जेमध्ये बाहेर पडतं. म्हणजे ऊर्जा म्हणजे काय आपल्याला माहिती आहे, पदार्थामध्ये कार्य करण्याची जी क्षमता आहे तिला. पण ही जी क्षमता आहे ती एका पदार्थातून दुसऱ्या पदार्थामध्ये रूपांतरित होत असताना ती नष्ट होत नाही किंवा तयार पण करता येत नाही, पण तिला एका रूपातून दुसऱ्या रूपात रूपांतरित करता येते. म्हणजे जी इथे रासायनिक केमिकल एनर्जी साठवलेली आहे ब्युटेन आयसोब्युटेनची ती हीट ऊर्जेमध्ये जे आहे म्हणजे भाकरी भाजी चपाती बनवण्यासाठी जी उष्णता अपेक्षित आहे त्या रूपामध्ये आपल्याला मिळते. म्हणजे दोन्हीच्या दोन्ही विधानं जी आहेत ती बरोबर आहेत हेही लक्षात घेणं गरजेचं आहे. दोन्ही विधानं जी आहेत ती बरोबर आहेत हे लक्षात ठेवा. 11 नंबरचा प्रश्न आहे बघा, आकाश निळे दिसण्यामागचे कारण काय? आकाश निळे दिसण्यामागचे कारण आता सगळ्यांना माहिती आहे ते खरोखरच निळे आहे असं अजिबात नाही. वातावरण अन्य रंगापेक्षा निळ्या रंगाचं विकिरण. विकिरण या शब्दाचा अर्थ काय तर प्रकाशाचे लहान लहान थेंबामधून किंवा लहान लहान कणांमधून पास होणे, लहान लहान कणांमधून जाणे. आणि आकाश दुपारी म्हणजे आकाश निळे दिसण्यामागचं कारण आहे खरं तर विकिरण. म्हणजे याचं उत्तर जे आहे वातावरण अन्य रंगापेक्षा निळ्या रंगाचे विकिरण जे आहे ते जास्त करतं. म्हणजे स्कॅटरिंग ऑफ लाईट जे आहे आता आपण म्हणतो. सर्व रंगाचे व्यतिकरण होऊन निळा रंग मिळतो अजिबात नाही. श्वेत प्रकाशात निळा रंग जास्त प्रभावी वाटतो हे पण उत्तर नाहीये. उत्तर काय आहे तर वातावरण अन्य रंगापेक्षा निळ्या रंगाचे जे विकिरण आहे स्कॅटरिंग जे आहे ते जास्त करते म्हणून आकाश निळे दिसते हे लक्षात ठेवा. IMP क्वेश्चन आहे पहा, मोस्ट एक्सपेक्टेड क्वेश्चन आहे, मोस्ट एक्सपेक्टेड पॉइंट वरती आधारित आहे. हा प्रश्न जसाच्या तसा पण येऊ शकतो इतकी ताकद त्या प्रश्नामध्ये आहे. 12 नंबर, मृगजळ पुढीलपैकी कोणत्या कारणामुळे दिसते? मृगजळ हाही प्रश्न आहे. मृगजळ म्हणजे ज्यावेळेस आपण उन्हाळा जो आहे उन्हाळ्यामध्ये ज्यावेळेस आपण हायवेने प्रवास करत असतो त्यावेळेस अशा आपण इथून प्रवास करत असताना दूर अंतरावरती म्हणजे जर आपण गाडीने जात असो त्यावेळेस पुढे इथं आल्यानंतर आपल्याला दिसतं बा इथं या पद्धतीच्या अशा उन्हाच्या लाही तयार झालेल्या दिसते. आपण म्हणतो उन्हाची झळाळी किंवा मृगजळ. त्याला काहिली असा शब्द प्रयोग पण करतात. काहिली हे लक्षात ठेवायचं बा, काहिली. आणि हा जो भास होतो तो कशामुळे म्हणजे ज्यावेळेस सूर्यापासून येणारं ऊन आहे हे पृथ्वीच्या भूपृष्ठावर पडतं. भूपृष्ठावर पडल्यानंतर ते परत मागे फिरताना इथली हवा जी आहे ती उबदार बनते, हीट बनते आणि इथून ते काय होतं अपवर्तन व्हायला सुरुवात होतं आणि या पद्धतीने येतं. हे लक्षात घेणं गरजेचं आहे. कशामुळे दिसते अशा पद्धतीचा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे आणि त्याचं कारण जे आहे ते लक्षात आलं पाहिजे. प्रकाश किरणांचे संपूर्ण परावर्तन म्हणजे इथून काय झालं तो मागे फिरलेला आहे व वातावरणाच्या वरच्या दिशेने वक्रीकरण किंवा अपवर्तन. इथं सांगितलं ना वातावरणाच्या वरच्या दिशेने काय झालंय वक्रीकरण झालं किंवा अपवर्तन झालं म्हणून मृगजळ जे आहे ते तयार झालेलं आपल्याला दिसतं. मृगजळाची निर्मिती कशामुळे होते तर हे लक्षात आलं पाहिजे. परावर्तन अपवर्तन या दोन कारणामुळे मृगजळाची निर्मिती होते. परावर्तन आणि अपवर्तन. अपस्करणाचा या ठिकाणी काही संबंध नाही हे लक्षात ठेवायचं बा. ठीक आहे. चला संपूर्ण परावर्तन म्हणायचं. प्रकाश किरणाचे संपूर्ण आंतरिक परावर्तन नाही, प्रकाश किरणाचे जमिनीवरून परावर्तन नाही, प्रकाश किरणाचे जमिनीवरून वक्रीकरण किंवा अपवर्तन नाही, तर प्रकाश किरणाचे संपूर्ण परावर्तन व वातावरणाच्या वरच्या दिशेने वक्रीकरण किंवा अपवर्तन या दोन कारणामुळे हे लक्षात घेणं गरजेचं आहे. 13 नंबरचा प्रश्न आहे बघा, श्राव्याती ध्वनी अल्ट्रासोनिक साऊंड जो आहे साहाय्याने
बारकाईने केलेली तपासणी कशासाठी उपयोगी आहे, बारकाईने केलेली जी तपासणी आहे ती कशासाठी उपयुक्त आहे, अशा पद्धतीचा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे बघा. ठीक आहे. गर्भात असलेले दोष समजण्यासाठी बरोबर आहे. गर्भात असलेले दोष म्हणजे सोनोग्राफी मध्ये श्राव्यती ध्वनी जो आहे तोच मारला जातो पहा. त्यामध्ये आपण गॅमा रेज असं, एक्सरे मध्ये कोणते रेज असतात, एक्सरे मध्ये उदासीन असतात आणि इथे श्राव्यती ध्वनीमध्ये उदासीनच असतात. हे लक्षात. हृदयाच्या झडपांची हालचाल समजण्यासाठी, हेही बरोबर आहे. म्हणजे काय, इथं विधान अ हे सत्य आहे परंतु ब असत्य आहे, हे चुकीचं आहे. विधान अ हे असत्य आहे परंतु विधान ब हे सत्य आहे, हे पण चुकीचं आहे. दोन्ही विधान अ आणि ब सत्य आहेत, तर दोन्हीच्या दोन्ही सत्य आहेत. दोन्ही विधान अ आणि ब असत्य आहेत, हे चुकीचं आहे. म्हणजे 3 नंबरचं उत्तर या ठिकाणी आपल्याला उत्तर समजून घेण्यासाठी वाचन तेवढं असणं गरजेचं आहे. अशा पद्धतीचे प्रश्न आपल्याला विचार, श्राव्यती ध्वनीच्या बद्दलचा प्रश्न आपल्याला येऊ शकतो, हे लक्षात ठेवा. थोडी ताकद या प्रश्नामध्ये ऑलरेडी आहे आणि त्याच अनुषंगाने थोडस सविस्तर चर्चा त्याच्यावरती होणं गरजेचं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा 14 नंबरचा प्रश्न काय, कीटकनाशकांचा वापर करताना, कीटकनाशकांचा ज्यावेळेस आपण वापर करतो त्यावेळेस खालीलपैकी कुठल्या बाबींचा प्रामुख्याने विचार करणं गरजेचं असतं. एक लक्षात ठेवायचं बा की याच्यासाठी आपल्याला काय अपेक्षित आहे, कीटकनाशक प्रकारची योग्य प्रकारची निवड आपण केलीच पाहिजे, बरोबर ना. कीटकनाशकची कार्यक्षमता ते किती तीव्र आहे किंवा सौम्य आहे हेही पाहणं गरजेचं आहे, हे पण बरोबर आहे. कीटकनाशकाची मात्रा जी आहे, मात्रा आपण म्हणतो किती असणं गरजेचं, आणि कीटकनाशकाचा जो रंग आहे हा रंग मॅटर करत नाही. त्याच्यामुळे ए बी सी फक्त त्याचं उत्तर आहे पहा 3 नंबर, हे लक्षात ठेवा. ठीक आहे. त्यानंतर 15 नंबर, योग्य जोड्या लावा असा शब्द प्रयोग आपल्याला विचारलेला आहे. योग्य जोड्या लावायचा आपल्याला. होलोटाईप, होलोटाईप कशाला म्हणायचं तर मूळ नॉमेनक्लेचरचा टाईप जो आहे ना तो बदललेला असतो पहा. त्यानंतर लॅक्टोटाईप जो आहे ना तो ज्यावेळी होलोटाईप हरवतो त्यावेळेस लॅक्टोटाईप येतो पहा. निओटाईप जो आहे तो कधी येतो, ज्यावेळेस नॉमेनक्लेचरचा टाईप हरवतो त्यावेळेस. आणि होलोटाईपचा जो काही डुप्लिकेट तयार होतो त्याला आयसोटाईप, आयसो म्हणजे डुप्लिकेट, लक्षात ठेवायचं बा. म्हणजे याचं उत्तर जे आहे ते एकच नंबर आहे बा, हे उत्तर लक्षात घेणं गरजेचं आहे. ठीक आहे. रिपीट प्रश्न होऊ शकतो म्हणून हा प्रश्न टाकलेला आहे बा. पुढील 2 विधानापैकी कोणते विधान योग्य आहे असा प्रश्न विचारलाय बा. सिल्वर फिश जो आहे तो प्राणी मत्स्य वर्गात येतो. सिल्वर फिश, फिश म्हणजे आपण म्हणतो मासा, पण तो कीटक आहे, हे लक्षात ठेवा. काय तो कीटक आहे. जुनी पुस्तकं जी आहे, जुनी पुस्तकं या जुन्या पुस्तकांमध्ये तो आपल्याला आढळतो, जुन्या पुस्तकांमध्ये आपल्याला तो आढळतो. सिल्वर फिश कुठे आढळतो आपल्याला तर जुन्या पुस्तकांमध्ये. पिवळ्या रंगाचा असतो बा, बऱ्याच जणांनी पाहिलं असेल, पिवळसर रंगाचा असतो. जुनी पुस्तकं जी आहेत आजूबाजूला, म्हणजे जेव्हा आपण काय करतो, हे सगळे MPSC आहे किंवा 5वी 6वी 7वी 8वी 9वी 10वीची पुस्तकं काही दिवस, एक 8-10 दिवस जरी ठेवली किंवा 15 दिवस महिन्याभर ठेवली तर त्याच्यामध्ये पिवळे किडे जे आहेत ना ते दिसतात आपल्याला. तो कीटक असतो. तो माशा या वर्गामध्ये येत नाही, माशांच्या वर्गामध्ये अजिबात येत नाही, हे लक्षात ठेवा. तो कशामध्ये येतो तर तो कीटकांमध्ये येतो, हे लक्षात घेणं गरजेचं आहे. ठीक आहे. त्यानंतर कुत्र्याचे जास्तीत जास्त आयुर्मान जे आहे ते 15 वर्ष आहे असा आपल्याला प्रश्न विचारलाय. पुढीलपैकी 2 विधानांपैकी कोणते विधान योग्य आहे असं म्हटलेलं आहे. मग हे तर योग्य नाहीच आहे. जास्तीत जास्त कुत्र्याचं आयुर्मान जे आहे ते 15 असा शब्द प्रयोग विचारलेला आहे. ते साधारणतः 20 वर्ष म्हणजे 20 वर्षापर्यंत असते, हे पण चुकीचंच आहे. सॉरी. ठीक आहे. म्हणजे दोन्ही योग्य नाहीत असं त्याचं उत्तर आपल्याला देता येईल पहा. दोन्ही योग्य नाहीत. पुढचा 17 नंबरचा प्रश्न आहे पहा. तृणभक्षकांच्या तुलनेत मांसभक्षकांमध्ये, तृणभक्षक म्हणजे जे काही काय म्हणूया आपण त्याला व्हेज खाणारे जे आहेत. ठीक आहे. मांसभक्षक म्हणजेच काय तर ते नॉनव्हेज खाणारे आहेत. तृण म्हणजे काय, गवत वगैरे खाणारे जे आहेत, आणि मांस म्हणजे काय, जे मांस खातात ते. मग तृणभक्षकांच्या तुलनेमध्ये, तृणभक्षक कोण का, हरिण, हरिण काय तृणभक्षक, आणि वाघ काय असेल, वाघ काय तो मांसभक्षक, हे लक्षात घेणं गरजेचं. किंवा या दोघांचा जर विचार केला तर मानवाचा विचार करू नका, कारण मानव दोन्ही याच्यामध्ये आहे. ठीक आहे. मग तृणभक्षकांच्या तुलनेत मांसभक्षकामध्ये दात अंकुशीदार असतात. कोणाचे दात अंकुशीदार आहेत, म्हणजे मांसभक्षकांचे आहेत का तृणभक्षकांचे आहेत, या पद्धतीने. तर हे बरोबर आहे. यांच्यामध्ये तृणभक्षकांच्या तुलनेत मांसभक्षकांमध्ये दात अंकुशीदार असतात. आतडे आखूड असते. बघा, ज्यावेळेस आपण पालेभाज्या खातो त्यावेळेस पचायला जड जातं, आणि ज्यावेळेस मांस खातो त्यावेळेस पचायला हलकं असतं, हे लक्षात ठेवा. म्हणजे मांस खाल्ल्यानंतर भूक लवकर लागते, आणि जे काही पालेभाज्या आहेत कारण त्यातलं सेल्युलोज जे आहे ते लवकर पचत नाही.
म्हणजे जे मांसभक्षक आहे त्यांच्या आतड्याची लांबी जी आहे ती आखूड असते आणि तृणभक्षक जे आहे त्यांच्या आतड्याची लांबी मोठी असते, हे लक्षात घ्या. म्हणजे इथे काय विचारलंय, वरीलपैकी कोणते विधान योग्य आहे, तर दोन्हीच्या दोन्ही आणि बघ कसे आहेत तर योग्य आहेत, हे लक्षात ठेवा. 3 नंबरचं त्याचं उत्तर. 18 नंबरचा प्रश्न आहे पहा, योग्य जोड्या लावा असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. योग्य जोड्या लावायला सांगितलेत पहा. मग टायलिन जे आहे तर ही जे टायलिन आहे ते लक्षात आलं पाहिजे की बा मृदू स्नायूंना आकुंचनाची प्रेरणा देते. मग 1 नंबरला 4 नंबर कुठे आहे, तर 4 नंबरलाच डायरेक्टली, म्हणजे हे त्याचं उत्तरच असणार आहे. डायरेक्ट पुढचं काय सांगायची आवश्यकताच नाहीये. त्यानंतर पेप्सिन जे आहे ते प्रथिनांचं पचन करतं बा. त्यानंतर रेनिन जे आहे ते पिष्टांचं पचन करतंय आणि ऑक्सिटोसिन जे आहे ते रक्तातील अँजिओटिसिनोजेचं रूपांतर अँजिओटिसिन मध्ये करण्याचं काम या ठिकाणी करत असतं. म्हणजे स्टेप बाय स्टेप सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या व्यवस्थित आपण पाहणं गरजेचं आहे. त्याच अनुषंगाने त्याच्यावरती काम झालं पाहिजे. ठीक आहे, या सर्व बाबी व्यवस्थित करून पाहावा. नंतर 19 नंबरला पहा, 19 नंबरला पण जोड्या लावा असंच प्रश्नाचं उत्तर दिसतंय आपल्याला. जोड्या लावा, जोड्या लावायचे ॲनिलिडा. म्हणजे इथे काय आहे की प्राणी आहेत आणि उत्सर्जी अवयव. ॲनिलिडा प्राणी जे आहेत ते क्लोरेगोजेन जे सेल आहेत, ॲनिलिडा जे आहेत ते नेफ्रिडियाद्वारेच उत्सर्जन करतात. म्हणजे गांडूळ जे आहे, गांडूळ हा प्राणी नेफ्रिडियाद्वारे उत्सर्जन करतो. 2017ला आपल्याला प्रश्नही विचारला होता कंबाईनला पहा. आर्थ्रोपोडा प्राणी संघातील प्राणी कशाद्वारे करतात, माल्फिजियन ट्युब्युल्सद्वारे करतात. म्हणजे 1 नंबरचं उत्तर इथं 2 नंबरला आहे. कासव क्लोरेगोजेन आणि मोलुस्का केबर्स ऑर्गन मध्ये त्याचं उत्सर्जन केलं जातं. 2 नंबरचं उत्तर आहे पहा. ठीक आहे. त्यानंतर 20 नंबरचा प्रश्न आहे पहा, युरिओटेलिक या जीवाणूंमधून युरिया उत्सर्जित केला जातो. खालीलपैकी कोणते प्राणी युरियाचे उत्सर्जन करतो पहा. कोणता प्राणी युरियाचं उत्सर्जन करणारा कोण आहे, मानव. मानवामधूनच युरिया उत्सर्जित केला जातो. अमोनोटेलिक आहे, युरिकोटेलिक आहे, युरिओटेलिक आहेत. अशा पद्धतीचं वेगवेगळे कंटेंट जे आहेत ना, हे वेगवेगळे कंटेंट सुद्धा आपल्याला सगळ्यांना सांगता आले पाहिजे की बाबा कोण कशामधून त्याचं उत्सर्जन करतो, ह्या गोष्टी सुद्धा आपल्याला दिसल्या पाहिजेत किंवा ह्या गोष्टी सांगता आल्या पाहिजेत. त्या अनुषंगाने थोडंसं काम डे टू डे लाईफ मध्ये झालंच पाहिजे आणि तुम्ही तर सर्वांनी केलंच पाहिजे, या मताचा मी पण आहे आणि तुम्ही स्वतः पण असणं गरजेचं आहे. ठीक आहे, बघूया आता आपण पुढचे जे काय प्रश्न आहेत आपले, पुढच्या प्रश्नांची उत्तर. म्हणजे 21 नंबरचा प्रश्न आहे बघा, काय एका कारचा वेग जो आहे तो 54 किलोमीटर पर आवर पासून काय केलं आपण, तो 72 किलोमीटर पर आवर पर्यंत जातो. किती पर्यंत जातो, 72 किलोमीटर पर आवर पर्यंत जातो. आता मी याचं उत्तर जे आहे ते सांगायचं होतं बघा. कारचे वस्तुमान जे आहे ते 1500 किलोग्राम आहे असल्याने वेगाच्या बदलामुळे किती कार्य झाले, कार्याच्या संदर्भातला प्रश्न आपल्याला विचारलेला आहे. ठीक आहे, सुरुवातीचा वेग आपल्याला काय दिलाय, सुरुवातीचा वेग u इज इक्वल टू असतो बा 54 किलोमीटर, u इज इक्वल टू 54 किलोमीटर पर आवर. ठीक आहे, तो वाढून अंतिम वेग किती झालेला आपला अंतिम वेग. आता बा याचं कन्वर्जन आपल्याला करता आलं पाहिजे किलोमीटर पर आवरचं मीटर पर आवर मध्ये. इज इक्वल टू काय येणार बा 54 गुणिले 18/5 लिहिलं तर किंवा 518 अशा पद्धतीने आपल्याला करावं लागणार आहे. म्हणजेच काय डायरेक्टली बघा ना, 54 गुणिले 518, 18 त्रिक 5 त्रिक 15 म्हणजे 15 मीटर पर सेकंद होईल पा, मीटर पर सेकंद. यू सुरुवातीचा वेग जो आहे तो. ठीक आहे, अंतिम वेग म्हणजे इथे दिलाय पासून वाढून तो अंतिम v इज इक्वल टू अंतिम वेग आहे 72 किलोमीटर पर आवर. म्हणजे 72 गुणिले 518, 18 1 18 18 चौक 72 म्हणजे 4 5 20 मीटर पर सेकंद. ओके, हे लक्षात आलं पाहिजे बा. ठीक आहे, वस्तुमान किती दिले आपल्याला, मास वस्तुमान दिले पा तुम्हाला किती 1500 किलोग्राम, 1500 किलोग्राम दिले. ते पण ग्रॅम मध्ये जर कन्वर्ट केलं मग सुरुवातीची जी गतीची ऊर्जा आहे ती बघा, कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू, कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू हाफ mv² असं दिलेलं. कायनेटिक एनर्जी म्हणजे हाफ आहे, हाफ इंटू मास दिलेलं आहे तुम्हाला पा 1500 बरोबर, गुणिले m आपलं मास दिले, v चा म्हणजे v किती दिलेलं आहे, v किती आलाय तुमचा, v किती आलाय तुमचा m. आता सुरुवातीचा u घ्यावा लागेल तुम्हाला, सुरुवातीचा वेग म्हणजे तो किती आहे 15, 15चा वर्ग डायरेक्ट केला तुम्ही तरी चालेल, 15 गुणिले 15 असं लिहिले तरी चालेल. ठीक आहे, म्हणजे याचं जे आन्सर येईल तुम्हाला डायरेक्टली कायनेटिक एनर्जी 1 ची किती येणार आहे
16,887,50 जूल मध्ये येणार आहे. हे झाली प्राथमिक एनर्जी. अंतिम जर पाहिलं ना, अंतिम आपल्याला तर अंतिम जे आहे K इज इक्वल टू हाफ mv वर्ग, हे u वर्ग होतं बा, याच्यामध्ये हाफ इंटू किती आहे आपलं 1500 गुणिले 20 गुणिले 20, त्याचं जे अंतिम येते ना ते किती येतं 3 लाख जूल. 3 लाख जूल मधून 1,68,750 जर आपण मायनस केलं तर 13,12,50 जूल. 13,12,50 जूल किती राहतं, पुढे राहतं 2 नंबर 13,12,50 जूल. म्हणजे तुम्हाला मायनस करायचं. अशा पद्धतीने तुम्हाला एक लक्षात आलं पाहिजे किंवा याचं जे आन्सर आहे किंवा याचं जे उत्तर आहे ते काय 12,13,50 जूल, म्हणजे 1,21,350 जूल असं तुम्हाला वेगळंच म्हणजे किती कार्य झालं असं आपल्याला प्रश्न विचारला होता ते झालेलं आहे. 22 नंबरचा प्रश्न आहे, 25 वॅट शक्तीचा एक विद्युत बल्ब जो आहे तो 10 तास चालवला. 7 दिवसात त्या दिव्याचे झालेले विद्युत कार्य जे आहे ते किती आहे असं विचारलेले. आता P इज इक्वल टू काय आपल्याला माहिती आहे, शक्ती. P इज इक्वल टू P म्हणजे काय 25 वॅट दिलेलं डायरेक्ट 25 वॅटचा शक्ती येते बरोबर. म्हणजेच किती येणार डायरेक्ट 25 किती येणार डायरेक्ट 1000 बरोबर किती येणार 0.025 किलोवॅट. किलोवॅट मध्ये करायचं. आता वेळ किती दिलाय तुम्हाला 10 तास. वेळ जो दिलाय तो दिलाय 10 तास आणि मग एकूण दिवस किती आहेत 7, म्हणजे 10 गुणिले 7 दिवस म्हणजे किती 70 आवर जो आहे तो चाललेला आहे. ठीक आहे. मग एकूण ऊर्जा काढायची आपल्याला. एकूण ऊर्जा जी आहे ती किती येणार आहे शक्ती गुणिले वेळ. शक्ती गुणिले वेळ. एकूण ऊर्जा जी आहे ती शक्ती किती दिली तुम्हाला 0.025 गुणिले वेळ किती दिला होता बा 70 आवर दिला होता. मग याचं जर कॅल्क्युलेशन केलं तर 1.75 युनिट एवढं येतं. 1.75 युनिट कुठे आलं तर 3 नंबरचं उत्तर आहे आपलं. किती नंबरचं उत्तर आहे 3 नंबरचं आन्सर आहे. फॉर्म्युले जर माहित असतील तर मग क्वेश्चन सोडवताना अडचण येणार नाही. पण काय माहित असलं पाहिजे फॉर्म्युले असतील तर मग अडचण येणार नाही. फॉर्म्युले तुमच्याकडे असले पाहिजेत. 23 नंबरचा प्रश्न आहे पहा, एका ध्वनी तरंगाची वारंवारता. एक ध्वनी तरंग आहे त्याची वारंवारता 320 हर्ट्झ आणि तरंग लांबी 0.25 मीटर आहे. तर 10 सेकंदांनी ध्वनी तरंग किती अंतर जाईल अशा पद्धतीचा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. बघा दिलेल्या बाबी आपल्याला लॅम्बडा दिलेला आहे. म्हणजे ध्वनी तरंग जो आहे तो किती दिलेला 0.25 मीटर दिले 0.25 मीटर दिलेला आहे. ठीक आहे. वारंवारता v दिलेली तुम्हाला 320 हर्ट्झ एवढी दिलेली आहे. त्यानंतर टी दिलेले दोलनकाल 10 सेकंद दिलेले आहे. ठीक आहे. मग वेग इज इक्वल टू v इज इक्वल टू v आणि लॅम्बडा हा जो आहे तो आला पाहिजे आपल्याला. तो किती आहे 320 गुणिले 0.25. त्याचं जर कॅल्क्युलेशन येतं ते v इज इक्वल टू किती आला 80 मीटर पर सेकंद आला. v इज इक्वल टू 80 मीटर पर सेकंद. आणि मग चाल जी विचारलेली आपल्याला चाल बरोबर अंतर भागिले वेळ जो आहे. चाल बरोबर अंतर भागिले वेळ. मग चाल किती दिलेली ती आली 80. अंतर जे आहे ते आपल्याला विचारलेले अंतर आणि वेळ किती होता 10 सेकंद. म्हणजेच किती येणार आहे अंतर बरोबर 800 मीटर येईल. 800 मीटर अंतर बरोबर किती आले 800 मीटर. म्हणजे किती आलं उत्तर आपलं 2 नंबरला 800 मीटर. हेही लक्षात ठेवणं गरजेचं. 24 नंबरचा प्रश्न आहे, विशिष्ट वारंवारता असणाऱ्या एका ध्वनी तरंगाचा वेग जो आहे 336 मीटर पर सेकंद असून तरंग लांबी 3 सेंटीमीटर आहे. तर वारंवारता जी आहे ती काढायला आपल्याला विचारलेली आहे. मग वारंवारता आपल्याला विचारली म्हटल्यानंतर आपल्याला एक लक्षात आलं पाहिजे बाबा v जो आहे तो वेग दिलेला आहे किती आहे 336 मीटर पर सेकंद वेग दिलेला आहे. लॅम्बडा जो आहे तो 3 बघा तरंग लांबी दिली ना. तरंग लांबी म्हणजेच काय मग तरंग लांबी दिलेली आहे 3 सेंटीमीटर दिलेली आहे पहा. ठीक आहे. म्हणजेच किती येणार आहे कन्वर्जन केलं तर 0.03 मीटर दिलेले. मीटर मध्ये कन्वर्जन करताना एक लक्षात आलं पाहिजे. आणि वारंवारता म्हणजे v विचारलेली तुम्हाला. मग v ची व्हॅल्यू आपल्याला सगळ्यांना सांगता आली पाहिजे. वेग काय तर v इज इक्वल टू आता सूत्र सांगितलं होतं पहा v लॅम्बडा. म्हणजेच आपल्याला v ची व्हॅल्यू काढताना कॅपिटल v आणि स्मॉल याच्यामध्ये आलं पाहिजे. 360 भागिले 0.03 म्हणजेच आपल्याला डायरेक्ट त्याचं कन्वर्जन करता आलं पाहिजे. 360 हे 2 शून्य देऊन टाका भागिले 3 3 1 3 3 2 6 अशा पद्धतीने. म्हणजे याची जी व्हॅल्यू 3300 आले होते ना. याची जी व्हॅल्यू आलेली आहे ती त्याचं आन्सर जे आहे ते 1200 आलेले पहा. म्हणजे 11,200 हर्ट्झच्या आसपास त्याची येते पहा. म्हणजेच किती येते वारंवारता येते 11,200 हर्ट्झच्या आसपास आपली त्याची ऊर्जा येते. 12च्या आसपास आहे. ठीक आहे. त्याचा एक आन्सर आला पाहिजे.
25 एका ध्वनी तरंगाची लांबी जी आहे ती 25 वायूमध्ये आणि 0.8 हवेमध्ये आहे ध्वनी तरंगाची लांबी. तर ध्वनीची वारंवारता काढायला सांगितली, वायूमधील चाल काढायला सांगितली, दोघांचंही आपल्याला तिथं हे काढायला सांगितलं ध्वनीची वारंवारता. मग ती V2 इज इक्वल टू स्मॉल V2 आणि λ2. तर याच्यातून आपल्याला V2 काढताना काय येणार आहे, V इज इक्वल टू डायरेक्टली आपल्याला लिहिता आलं पाहिजे बा, दिले बा 340 मीटर पर सेकंद, म्हणजे त्याचं कन्वर्जन केलं तर डायरेक्ट उत्तर येईल आपल्याला बा 425 हर्ट्झ जे आहे ते. ही झाली ध्वनीच्या हवेतील वारंवारता 425. ठीक आहे. त्यानंतर 425 गुणिले जर आपण ही हवेतील चाल काढली त्यानंतर या दोघांचा जरी काढला तर तो येतो पहा 2.5. मग इथे डायरेक्टली 425 गुणिले 2.5 त्याचं उत्तर येतं पहा 1062.5 मीटर पर सेकंद. 1062.5 मीटर पर सेकंद किती नंबरला आहे, 2 नंबर. हे झालं त्याचं उत्तर. अशा पद्धतीने PSI STI ASO या MPSC च्या परीक्षेसाठी गणित जी आहेत, फिजिक्सची गणित जी आहेत ती विचारली जाणार आहे. त्या अनुषंगाने तुम्ही थोडीशी सविस्तर चर्चा करा. धन्यवाद.